नाही, कसं आहे की अतिक्रमण हे रस्त्यावरचं असेल किंवा वेगवेगळ्या जागांवरचं असेल, हायवेवरचं असेल, सर्व्हिस रोडवरचं असेल, हे सगळं काढावं ही मला वाटतं ही आमची सुद्धा भूमिका आहे. हं. आणि वारंवार ती भूमिका मी विधिमंडळात मांडलेली आहे. ती भूमिका मी आयुक्तांना भेटून सांगितलेली आहे. माझी गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांकडे बैठक झाली तेव्हा सुद्धा मी सांगितलेलं. हं. नुसतं तेवढंच नाही की वांद्रे स्टेशन हे आता मुंबईतलं एक म्हणजे जे गलिच्छ परिसर आहे त्याबद्दल एक मोडतो ही मला वाटतं ही लाजिरवाणी गोष्ट ही आमच्या सगळ्यांसाठीच आहे. आणि त्यामुळे तो सुद्धा परिसर स्वच्छ झाला पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे. हं. आणि अतिक्रमण फक्त तोडत असताना एक महाराष्ट्र शासनाचा एक सरळ सोपा असा नियम आहे की आधी सर्व्हे केला जातो. सर्व्हेच्या माध्यमातून जे लोकांची कागदपत्र तपासली जातात त्याच्यामध्ये जो आपला SRA जे नियम आहेत की 2011च्या आधीच्या जर झोपड्या असतील तर त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. जर आपल्याला तिकडे काही प्रकल्प उभारायचा असेल तर त्यांना PAP केलं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना घरे दिली जातात. हं. एवढीच आमची वारंवार मागणी होती की तुम्हाला इकडचं अतिक्रमण हटवायचं आहे, इथे रेल्वेला काम करायचं आहे तर काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, तो परिसर सुंदर झाला पाहिजे, पण हं. तिकडचा सर्व्हे झाला पाहिजे. तिकडचे जे लोक राहतात त्या लोकांचा तुम्ही सर्व्हे करा, त्यांची कागदपत्र तपासा. कागदपत्र तपासून जो नियम हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आपण लागू केलेला आहे तोच नियम वांद्र्यातल्या गरीब नगरला सुद्धा लागू झाला पाहिजे. हं. एवढंच आमची सरळ सोपी अपेक्षा होती. पण तुम्ही लोकांचा धर्म पाहून जर तुम्ही लोकांची घरं तोडत असाल तर हे चुकीचं आहे. हे काय महाराष्ट्र शासन म्हणून तुमचं काम नाहीये. आणि तिकडे किरीट सोमय्या हे काय म्हणून हिमेन बनून पोचतात हेच आम्हाला कळत नाही. त्यांना सरकारने कुठले विशेष अधिकार दिलेत का? अगदी बरोबर. म्हणजे त्याचमुळे या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि त्यानंतर या रहिवाशांचं काय, इथे राहणाऱ्यांचं काय, हाही प्रश्न उपस्थित होतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद.